कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आणि वेदा सारखेच की, तिची आई जिवंत नाही, माझी नाही। आज वेदाने पाहिली, मी पण पाहिली। वेदाला जशी तिच्या आईची आठवण येते तशी मलाही येते। मी तरी मोठे झाले, पण वेदा तर अजून खूप लहान आहे। तिला तर खूप आठवण येत असे। आणि वेदाचे बाबा तर तिच्या जवळ आहेत, पण ती त्यांच्यापासून खूप लांब असते। माझ्या बाबांचं तरी कुठे वेगळं आहे, तेही माझ्या जवळ होते, पण लांब असल्यासारखेच वागायचे। तुझ्या हातात आहे सगळा, बाहुली होता पण हा 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 ती येईल ती येणार ती येणार। मीरा, काय आईसाहेब, वेदा बरोबर असं का झालं असेल? लहानपणीच आपली आई नसली ना की खूप त्रास होतो। मला चांगलंच माहिती देव असं का करत असेल। लहानपणी इतकं दुःख वाटायला आलं ना, तर त्याने त्यातनं सावरायचं कसं? असं म्हणतात ना की देव सगळ्यांचं भलं करतो, मग या निष्पाप जीवावर इतका अन्याय का? बरोबर आहे तुझं, पण देवावरती कधीच अविश्वास दाखवायचा नसतो। पण त्याच्यावरचा विश्वास टिकून राहण्यासाठी त्यांनी तसं वागायला हवं ना। मीरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू परमेश्वर आहे ना, तू नेहमी आपली परीक्षा घेत असतो, आणि प्रत्येक परीक्षेत त्याची एकच अपेक्षा असते की माझ्यावर विश्वास ठेव, आणि तो विश्वास असेल तर त्याचं फळ आपोआप मिळतं। नाही, तुम्ही म्हणत असाल तसं तो फळ देत असेल ना, तर वेदाला ते लवकरात लवकर मिळू द्या। मीरा, तू या घरात आलीस हे वेदाला मिळालेलं फळच आहे, नाही का? तुला कल्पना नाहीये तू आमच्यासाठी किती मोठी गोष्ट केलीस। 1 वर्षापासून आम्ही सगळे प्रयत्न करत होतो, पण वेदा हसतच नाहीये। पण जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती तू करून दाखवलीस, आणि एकदा नाही 2दा। आणि मला खात्री आहे की वेदाच्या आयुष्यातनं हरवलेलं हसू तू परत घेऊन येशील। ॲब्सोल्युटली ट्रू मॅडम, ॲब्सोल्युटली ट्रू। अंबिका गेल्यापासून माझ्या वेदाची काय हालत झाली ते मी पाहते ना। दिस इज गॉड्स ग्रेस दॅट मीरा इज कमिंग टू आवर वेदाज लाईफ। यु नो, मीरा गेल्या वर्षभर माझ्या मनात मी एकच आशा धरून आहे की माझी वेदा पुन्हा आधीसारखी आनंदी होईल, आणि आज ते तुझ्यामुळे झाले। माया, याचं श्रेय तुलाही जातं, तू तिच्या आयुष्यात आहेस म्हणून आम्ही निर्धास्त आहोत। मॅडम, वेदा इज माय लाईफ, आणि आज मीरा तिची इतकी छान काळजी घेते हे बघताच मला सगळं मिळालंय। तुम्ही दोघे बोला, मी आलेच। मीरा, वन्स अगेन थँक्यू सो मच। वेदाच्या आयुष्यात परत सुख यावं म्हणून माझे सगळे प्रयत्न चालू आहेत का? खरं सांगू, मी अथर्वशी लग्न पण वेदासाठीच करते, ती हॅपी राहावी म्हणून। खरं सांगू का ग, मला ना
मला इतक्यात लग्न नव्हतं करायचं, पण ना वेदाला आईचं सुख मिळावं म्हणून फक्त तिच्यासाठी माझी सगळी स्वप्न मी बाजूला सारली अगं. इनफॅक्ट उद्या पुढे जाऊन माझ्याकडून चुकूनही कधी वेदाबद्दल दुजाभाव होऊ नये म्हणून मी आई न होण्याचा निर्णय घेतलाय. बिकॉज वेदा इज माय प्रायोरिटी अँड शी विल ऑलवेज बी. खरंच तुमचं मन खूप मोठं आहे माया मॅडम. अगं मॅडम काय, मॅडम नाही, माया ताई म्हणालीस ना तरी चालेल. मी तुम्हाला ताई म्हटलं तर चालेल तुम्हाला? चालेल अगं वेड्या, आवडेल मला. लहान बहिणीसारखीच असतो मला. असो, तू झोपून घ्या आता. उद्या सकाळी वेदाची तयारी करायची आहे ना. गुड नाईट. मीरा, ही सगळी तयारी तू केलीस? हो. हे सगळं जमतं तुला? हो ताई, यात न जमण्यासारखं काय? लहानपणापासूनच ना सगळ्या सणांची तयारी मीच करत आले. एक मिनिट, मी तुला काय सांगितलंय? कुठलीही गोष्ट करायच्या आधी मला किंवा मंजिरी वहिनींना विचारायचं. विचारलंस? ताईसाहेब, मी सांगितलं होतं तिला, पण मीरा, तुझ्यासाठी छानशी साडी आणली. ती नेसायची आणि आमच्यासोबत सण साजरा करायचा. घे. अरे वा, मीरा, तूही सगळी तयारी केलीस? माया, मायाने केलंय सगळं हे. हो, म्हणजे गुढीपाडवा आहे, विचार केला की लवकर उठते आणि तयारी करून घेते. हा, मीरा, सांग ना, मायाने सकाळपासून काय काय केलं? हो, मायाताईंनीच गुढीपाडव्याच्या पूजेची सगळी तयारी केली. ती सकाळी उठून छान. पण माया, आज तू आणि अथर्वनी गुढी उभारावी असं मला आणि दादासाहेबांना वाटतंय. मॅडम, इट्स माय प्लेजर. बरं, तुमचं इकडचं सगळं आवरून झालं की मीरा, तूही तयार हो आणि ये बाहेर. आलेच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.